नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. एक गोष्ट आपण नोटीस केली आहे का? शरद पवारांनी आपल्या पक्षात फूट पडल्यानंतर सभा घेण्याचा धडाका लावलाय. शरद पवारांच्या गटाकडून ज्या ज्या लोकांवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे ती कोण कोण आहेत, कोणाकोणाला लक्ष केलं जात आहे, जरा नीट अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल पवारांची रणनीती, पवार गटाची रणनीती नेमकी काय आहे ती. आणि हीच रणनीती नेमकी लक्षात घेतली पाहिजे. मित्रो, पवारांच्या पक्षामध्ये फूट झाल्यानंतर पवारांच्या गटाकडून सगळ्यात मोठं टार्गेट केलं गेलं ते हसन मुश्रीफ यांना, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे. आणि पवारांनी सभा घेतल्या त्या छगन भुजबळच्या येवला मतदारसंघात आणि आता 17 तारखेला धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यामध्ये. या सगळ्याचं कन्क्लुजन काय येतं तेही सांगणार आहे. त्याच्या आधी शरद पवार गटांच्याकडून अजित पवारांच्या बाबत काय बोललं जात आहे हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. अजित पवारांना सुप्रिया सुळे बोलताना म्हणतात की तो माझा दादा आहे, मी त्याच्यावर टीका करणार नाही. शरद पवार देखील अजित पवारांच्यावरती कोणतीही कारवाई करायची नाही याच निष्कर्षापर्यंत आलेले आहेत. म्हणजे अजित पवारांना बाजूला ठेवलं जातं. वळसे पाटलांच्या विरोधात विशेष काही बोलल्याचं आठवत नाही, ऐकू येत नाही. कोणी असेल म्हणजे पवार गटाच्याकडून वळसे पाटलांच्यावरती टीका झाली आहे असं कुठं असेल तर जरा मला दाखवा. जी काही टीका होते आहे ती सगळी मी आधी सांगितलेल्या नावांवरती. विलन म्हणून कोणाला सादर केलं जात असेल तर सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या लोकांना, किंवा लातूरचे संजय बनसोडे. या सगळ्यांवरती टीका का केली जाते आहे? या सगळ्यांना तीव्रतर विरोध का केला जातो आहे? जरा समजून घेण्याची आवश्यकता आहे. पवारांचं ओबीसी विरोधातलं राजकारण आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. जो जो कोणी मागास प्रवर्गातला आहे त्या त्या प्रत्येकाच्या वरती शरद पवारांचा गट, स्वतः शरद पवार जाणीवपूर्वक चढाई करतायत असं दिसतंय. म्हणजे भुजबळांच्या मतदारसंघात सभा घेतली असती आणि त्यानंतर म्हणजे भुजबळाच्या मतदारसंघानंतर जर शरद पवारांची सभा वळसे पाटलांच्या मतदारसंघात लागली असती तर आपण समजू शकलो असतो की शरद पवारांना आपल्या फुटलेल्या सगळ्याच 9 मंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घ्यायच्या आहेत आणि त्यांना विरोध करायचा आहे. असं अजिबात होत नाहीये. असं अजिबात होताना दिसत नाहीये. शरद पवारांचं ओबीसी विरोधातलं राजकारण आता सक्रिय झालंय हे दिसतंय. सक्रिय झालंय आणि याच ओबीसीला विरोध करण्यासाठी पवार वेचून वेचून असे जिल्हे निवडतायत जिथे त्यांच्याच पक्षातील ओबीसी नेते काम करतायत. अजित पवारांच्या सोबत असल्यामुळं अनेक नेत्यांना हे सांगता आलेलं नाही आहे. शरद पवारांच्यावरती टीका करता येत नाही आहे, थेट नाव घेता येत नाही आहे, सुप्रिया सुळेंच्यावरती थेट आरोप करता येत नाही आहेत, कारण कौटुंबिक संबंध त्यांचे आहेत. नेता अजित पवार आहेत, अजित पवारांचं कुटुंब शरद पवारांचं कुटुंब आहे. पण या कुटुंबावरती आघात करताना या सगळ्या नेत्यांना जरासं दबक्या आवाजातच बोलावं लागतंय. आणि शरद पवार मात्र डाव साधत आलेले आहेत. आरामात डाव साधत आलेले आहेत. ते प्रत्येक वेळी अशाच नेत्यांच्या वरती टीका करत आले आहेत जे ओबीसी किंवा मागास प्रवर्गातील आहेत. राष्ट्रवादीच्या राजकारणाची दिशा तुमच्या लक्षात येत असेल. मग छगन भुजबळांना पराभूत करतो असा दावा करणं, तिथे पावसात भिजून सभा घेणं आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात येऊन धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात येऊन सभा घेणं, याचा अर्थ दुसरा काय होतो? दुसरा असेल तर कृपया सांगावा, ज्याला माहित आहे त्याला. अगदी निवडणूक आयोगात सुद्धा शरद पवारांच्याकडून जेव्हा त्यांच्या नोटिसीला उत्तर देण्यात आलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेली नाही आहे
आमच्या फक्त 9 लोकांनी शपथ घेतली म्हणून आम्ही त्यांच्यावरती कारवाई करतोय, आमची फूटबीट काही नाही असं पवार म्हणतात. म्हणजे पवारांचा पक्ष म्हणतो. आता आम्ही पक्ष म्हणजे पवार, पवार म्हणजे पक्ष असंच गृहीत धरतोय आणि त्यानुसार बोलतोय. कारण राष्ट्रवादी सुद्धा म्हणतेच की पवार म्हणजे आम्ही पक्ष आणि पक्ष म्हणजे पवार, पवारांच्या शिवाय पक्षाची कल्पना होऊ शकत नाही. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा पवारांनी केलेलं विधान निवडणूक आयोगाकडचं हे त्यांचंच गृहीत धरलं जातं. अजित पवारांना प्रचंड स्पेअर करत जायचं, ते अडचणीत येणार नाहीत याची काळजी घ्यायची, त्यांच्यावरती थेट अटॅक होणार नाही याची काळजी घ्यायची, आणि इकडे मात्र ओबीसी नेत्यांच्या विरोधात टीका करत राहायची, त्यांच्या मतदारसंघात जाऊन मतांच्या बेगमीसाठी पेरणी करत राहायची. हे नवं धोरण शरद पवारांनी आखलं आहे का? पवारांच्या भूमिकांच्या विषयी सगळे संभ्रमित असतात. म्हणजे अगदी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आम आदमी पक्ष, काँग्रेस या तीनही पक्षाचा विरोध असताना शरद पवार नरेंद्र मोदींच्या म्हणजे पंतप्रधानांच्या व्यासपीठावर हजेरी लावतात. हेही जरा आश्चर्यकारकच होतं. म्हणजे त्यांना काही वाटलं नाही हजेरी लावताना की आपण विरोधक आहोत किंवा काय आहोत, त्याचा विचार सुद्धा त्यांनी केला नाही की आपल्या मित्रपक्षाला त्या INDI काय वाटेल याचा विचार न करता पवारांनी हजेरी लावली. म्हणजे अगदी पवारांनी ज्यांना आयुष्यभर राजकीय विरोध केला असे सुशीलकुमार शिंदे त्या ठिकाणी हजर असताना सुद्धा पवारांनी ही कृती केलेली आहे. म्हणजे पवारांच्या या सगळ्या गूढतेकडे आपण जेव्हा जातो तेव्हा या गूढतेचं गूढ उलगडत जाण्याचा प्रयत्न करतो ना, एक एक पाकळ्या उलगडत जातो, तेव्हा पवारांच्या वागण्याचे अर्थ आपल्या लक्षात येऊ लागतात. मोदींच्या व्यासपीठावर जाऊन इंडियाला सांगणे की मी भूमिका बदलू शकतो आणि ओबीसीच्या मतदारसंघात जाऊन कार्यक्रम घेऊन पवारांनी मराठा तितुका मिळवावा हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पवारांचं राजकारण असं जातींच्या पुरतं मर्यादित असतं का? हा सुद्धा माझ्यासाठीचा एक प्रश्न आहे. असं असेल तर म्हणजे तसं नसावं ते, अशी अपेक्षा व्यक्त करूया, पण जातींच्या पुरतं मर्यादित आहे का असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे जातीय भावनांना अधिक तीव्रतर पद्धतीनं समोर आणून त्यांच्या भावनांना अधिक वाढवून पवार राजकारण करतात का हे देखील बघितलं पाहिजे. मित्रहो, ओबीसीच्या राजकारणाचा विरोध हे सूत्र पवारांनी स्वीकारलेलं आहे का आणि त्यासाठी आपल्याच नेत्यांचा बळी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे का? धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद देखील सर्वश्रुत आहेत. मी त्या दोघांनाही सांगू इच्छितो, तुमच्या दोघातले वाद असेच कायम राहिले तर परळी काँग्रेसमुक्त, भाजपमुक्त की अजून कोणती राष्ट्रवादी मुक्त होईल की नाही माहीत नाही, पण या दोघांच्या मधले वाद कायम राहिले तर परळी मुंडे मुक्त होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आणि याच शक्यतेकडं शरद पवार कदाचित वाट बघून असावेत. कारण राजकारणात नेहमी फोडा, झोडा आणि राज्य करा अशी प्रवृत्ती असते. म्हणजे जेव्हा एखादं शक्तिशाली परिवार त्या जिल्ह्याच्या राजकारणावरती आपली पकड मजबूत करत असतो तेव्हा त्या परिवारात फूट पाडून त्यात आणखी एक नवीन गोष्ट निर्माण करून मग राजकारणात आपलं प्यादं सरकवायचं असतं. हे वेगवेगळ्या जिल्ह्यात आपण बघितलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती बीड जिल्ह्यात देखील येणार आहे. हे दोन एकत्र नाही झाले तर परळी मुंडे मुक्त होण्याचा धोका आहे. तो धोका समोर दिसत असतानाही या दोघांचं एकत्रीकरण न होणं धोकादायक असणार आहे. आणि पवारांची राजनीती तर ओबीसी विरोधातली आहे हे आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे. तुम्ही या मताशी सहमत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.